अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू झालेले कळस कृषी आणि डेअरी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि शेती विकासाची नवी वाट दाखवणारे ठरत आहे. संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या या प्रदर्शनाला जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांनी भेट देत शेतीशी निगडीत नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेतले. 350 पेक्षा जास्त पिकांचा लाईव्ह डेमो तसेच संकरित गायींची सौंदर्य आणि दूध उत्पादन स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील शेतकरी प्रवीण जाधव यांनी दूध उत्पादनात पहिला, दुसरा आणि तिसराही क्रमांक पटकावला. या शेतकऱ्यांकडे असलेल्या संकरित गायीने 24 तासात तब्बल 54 लिटर 300 मिलीलिटर दूध दिले. अशा स्पर्धांमुळे शेतकऱ्यांना शेती आणि दूध उत्पादनात मोठा फायदा होत असल्याचं शेतकरी आणि आयोजकांनी सांगितले. 2016ला आम्ही जेव्हा आयुष्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन बघितलं, किसान कृषी प्रदर्शन, तिथे गेल्यानंतर बघितल्यानंतर आम्ही काही गोष्टी बघितल्या की तिथं फार महाराष्ट्रातून नाही तर राज्यभरातून शेतकरी येत होते. ते आलेले बघितल्यानंतर सहज आम्ही आमच्या गावात एक सर्वे केला की साधारणतः आपल्या गावातले किती शेतकरी त्या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी गेले असेल किंवा तंत्रज्ञान जाणून घ्यायला गेले असेल. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की 4-8 शेतकरी फक्त त्या प्रदर्शनाला जाऊ शकले. आणि त्यावेळेस आम्ही माहिती घेतली तर आमच्या लक्षात आलं की साधारणतः जे काही कृषी प्रदर्शनं भरतात किंवा डेअरी प्रदर्शनं भरतात ही जिल्ह्याच्या ठिकाणी आणि गावापासून शेकडो दूर किलोमीटर भरणारी ही प्रदर्शनं आहे. आणि आता जी कौटुंबिक व्यवस्था आज ग्रामीण भागात तयार झाली तर ती विभक्त कुटुंब, छोटे कुटुंब अशा परिस्थितीमध्ये शेकडो किलोमीटर दूर जाऊन शेतकरी प्रदर्शनं बघून जे काही तंत्रज्ञान आहे ते जाणून घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही असा विचार केला की जर आपण कॉर्पोरेट आणि शेतकरी हे जर आपण जवळ आणायचा एक प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने जोपर्यंत कॉर्पोरेट ग्रामीण भागात येत नाही आणि खऱ्या अर्थाने शेतात काम करणारा शेतकरी हे तंत्रज्ञान जाणून घेत नाही तर आपल्यासारख्या महाराष्ट्राच्या ज्या काही शेतकऱ्याला तो जे चेंज ओव्हर पाहिजे तो खऱ्या अर्थाने मिळणार नाही. या अनुषंगाने आम्ही एक छोटासा प्रयोग केला आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थाने या कृषी प्रदर्शनाची गरज ही ग्रामीण भागात आहे. आमच्या कळस गावात तो प्रयोग केल्यानंतर महिलांनी, शेतकऱ्यांनी त्याला इतका उदंड प्रतिसाद दिला आणि मग आम्ही हा विचार केला की याला जर आपण सातत्याने डेव्हलप करत राहिलो तर याच्या खऱ्या अर्थाने आपल्याला येथून शेतकऱ्यांसाठी नवा काहीतरी संधी देता येईल आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल करता येईल. संगमनेरमध्ये हे जे प्रदर्शन भरवलं गेलं तर काय काय नवीन इथे शेतकऱ्यांना शिकायला मिळालं आणि साधारण किती शेतकऱ्यांनी भेट दिली असेल? संगमनेरमध्ये शेतकरी प्रदर्शन भरत असताना माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी आम्हाला इथं जागेचा फार मोठा सुविधा उपलब्ध करून दिली आणि एक आमच्या पाठीमागं सहकार्य उभं केलं. त्या मार्गदर्शनामुळे आम्ही संगमनेरमध्ये जे 40 एकरावरती प्रदर्शन उभं करू शकलो. तर इथं 350 प्रकारचे पिकं आम्ही उभे करू शकलो आणि हे 350 प्रकारचे पिकं उभे करत असताना यामध्ये सांगायची विशेष बाब एक सर आहे की इथं कुठल्याही प्रकारचं कॉर्पोरेट आम्ही कन्सल्टन्सी नेमलेली नाहीये. त्याचबरोबर कुठलेही आमची टीम PhD होल्डर ॲग्रिकल्चर नाहीये. आमची एक शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसमधून इथं 350 पिकं तुम्हाला बघायला मिळतील आणि ते 350 पिकं बनवत असताना आमच्याकडं कंपनीने फक्त बियाणं दिलं होतं. ते बनवायचं, त्याची नर्सरीमध्ये प्लांटेशन करायचं आणि संगोपन करायचं आणि त्याला चांगल्या पद्धतीचं डेव्हलप करायचं. हे सगळं काम आमच्या कळस कृषी प्रदर्शनाच्या टीमने आणि विशेष करून सांगायचं झालं तर पांडुरंग वागचौरे नावाच्या शेतकऱ्यांनी ही प्रॅक्टिस बनवलेली आहे. का जे पिकं बघितल्यानंतर असे तुम्हाला जाणवल की हे कुठं आपण तरी एखाद्या गार्डनमध्ये आलो की काय, इतकी सुंदर पिकं ती बनवलेली आहे. 350 प्रकारच्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी यामध्ये स्टॉलच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. कालपर्यंत या प्रदर्शनाचा साधारणतः 4 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असा एक जिल्हा नाही का तिथून शेतकरी या प्रदर्शनाला भेट द्यायला आले नाही, असा अभिप्राय आम्हाला कंपनी असेल किंवा आमच्या रजिस्ट्रेशन विभागाकडून मिळाला आहे. कळस कृषी प्रदर्शन हे खरं तर महाराष्ट्रामधलं नव्हे तर देशातलं एकमेव मॉडेल आहे की ज्या ठिकाणी लाईव्ह डेमो प्लॉट आणि त्याच्यानंतर 350 पेक्षा जास्त व्हरायटीचे लाईव्ह डेमो प्लॉट 6 महिने अगोदर तयारी सुरू होते. आणि विशेष म्हणजे यांची ताकद आहे की सागर वागचौरे आणि यांच्या टीमची ताकद आहे की ही लोक दोन्ही तालुक्यात प्रत्येक वेळी त्यांना नवनवीन जागा शोधाव्या लागतात की जमीन माळरानावरची सुपीक बनवणं आणि तिथं ही नजरेत भरतील अशी पिकं तयार करणं. वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपन्या देखील हक्काबक्का होतात की आपल्या क्रॉपच्या, आपल्या सीडमध्ये एवढी ताकद आहे. आणि जनावरांच्या बाबतीत देखील मी म्हणेल की मी भारतभर फिरतो आणि माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मला भारतभर फिरल्यानंतर एक गोष्ट नेहमी जाणवते की हे एकमेव देशातलं मॉडेल आहे जिथे
मिल्किंग स्पर्धा आहे. पंजाबमधलं पीडीएफ मिल्किंगसाठी सगळ्यात मोठं असेल, पण त्यांच्याकडे क्रॉप डेमो नाही. जिथे क्रॉप डेमो देशात सगळ्यात मोठे आहेत, त्यांच्याकडे गायी नाही आहेत. हे युनिक डेमो आहे, की जिथे देशभरातलं, राज्यातलं नव्हं तर देशातलं युनिक मॉडेल आहे, जिथे इंटरनॅशनल गेस्ट देखील येऊन गेले. जर्मनीच्या माजी तिथल्या ज्या काही कॅबिनेट मिनिस्टर असतात, त्या इथे आल्या. त्यांनी ते पाहून त्यांनी सांगितलं, जगात असं बघितलं नाही. इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आल्या. काही कंपन्यांनी तर अक्षरशः त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही पाठवले, पण स्टोरी ऐकली, व्हिडिओ पाहिले मागच्या वर्षीचे. त्यांचे स्टॉल नसताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी बक्षिसं दिले. AWP नावाच्या इटालीच्या कंपनीनं खास त्यांचे दूध पाठवले आणि सांगितलं, आमची स्टॉल नसेल आमचा, पण आम्ही ह्या शेतकऱ्यांसोबत आहोत. तर ह्या असं युनिकनेस असलेले प्रदर्शने कळससारख्या 5,500 लोकसंख्येच्या गावात या युवकांनी 8 वर्षापूर्वी, 90 वर्ष आहे, सुरू केलेला हा महाकुंभ आज एका वेगळ्या लेवलला पोहोचला आहे. आणि सागर वागचौरे, त्याचबरोबर अवधूत वागचौरे आणि कळस कृषी प्रदर्शन, छत्रपती युवा प्रतिष्ठान टीम आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासोबत राज्यभरातले जोडले गेलेले शेतकरी लाखमोलाची जनावरं घेऊन येतात. महाराष्ट्राची जी प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर असोसिएशन आहे, की ज्यांनी आत्ताच सांगितलं की आम्हाला देशामध्ये, राज्यामध्ये 8 लाख शेतकऱ्यांना आमचे सदस्य म्हणून नोंद करायची आहे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण अर्थकारणाला त्यांना वेगळ्या वळणावर घेऊन जायचं आहे. खरं तर ही झपाटलेली टीम आहे असं मी म्हणेल. आमच्यासारखे जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, पूर्वी शासकीय नोकरीत होतो, आता खाजगी नोकरी करतोय, परंतु मी स्वतःला यांचा कार्यकर्ता समजतो. आणि हे खरे सुपर हिरो आहेत, की ज्यांच्यात ताकद आहे महाराष्ट्रातलं ग्रामीण अर्थकारण बदलवायची, भारत आणि इंडिया यातला गॅप कमी करण्याची. कारण मी जेव्हा फिरतो देशभर, तेव्हा मी दोन्ही गोष्टी अनुभवतो आणि मी हे बघितलंय की ह्या लोकांमध्ये ती ताकद आहे. आज भारताचे आयुक्त, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त इथे येऊन गेले नवी दिल्लीवरनं. तो प्रवीण मलिक साहेब आले, ते स्वतः भारावून गेले. ते ॲग्री इनोव्हेट या भारत सरकारच्या अशा कंपनीचे CEO आहेत, की जी कंपनी कृषी असेल, त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील वेगवेगळ्या नवीन संकल्पना आणि इनोव्हेटिव्ह मॉडेल्सला प्रमोट करते, त्यांना मार्केटिंग चॅनल्स देते. त्यांनी स्वतः येऊन सांगितलं, की तुमच्यापर्यंत अधिकाधिक कंपन्या पाठवायची जबाबदारी आम्ही घेऊ. परंतु तुम्ही हे जे काही हातात घेतलेलं व्रत आहे, हे देशातलं युनिक मॉडेल आहे. सो मला वाटतं ही सागर आणि त्याचबरोबर चव्हाण यांच्यासारख्या सगळ्या झपाटलेल्या तरुणांची यशोगाथा आहे. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. या क्षेत्रामध्ये सर जिद्द महत्वाची, सगळ्यात महत्वाची. काम कष्ट करण्याची तयारी पाहिजे, कारण याला सगळ्याला एक वेळेस जेवण जरी मागं पुढे झालं चालतं, पण याला टायमिंग हा सगळ्यात महत्वाचा क्षेत्रामध्ये. आणि सगळ्यात मला ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट या 3 गोष्टी जर शेतकऱ्यांना अवलंबल्या तर कोणी या क्षेत्रामध्ये हे होऊ शकतं. पण आम्हाला बघून आम्ही 1 नंबर केला म्हणून या क्षेत्रात कोणी येऊ नये, सगळ्यात महत्त्वाचं. कारण या क्षेत्रात जेवढं दिसतंय त्यातला 1% नाही. कारण सगळ्यात म्हणजे अधोगती क्षेत्र जर म्हणलं तर एका दुधाला भाव नाही. आणि जर आज 40 रुपये रेट मिळायला लागला तर कधी 30 रुपयावर किंवा 20 रुपयावर सांगता येत नाही. त्यामुळे यात्ताने विचारपूर्वक घेणे आणि ब्रिडिंगचा विचार करून जो ब्रिडिंगवरती काम करेल तो सध्या या क्षेत्रामध्ये टिकू शकतो. अन्यथा हा धंदा न केलेला बरा, ही परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली सर. तर चांगले कालोडे आपल्या गोठ्यात तयार करणे, चांगले शिमेज वापरणे आणि चांगल्या कालोडी तयार करून त्या चांगल्या इथं अशा प्लॅटफॉर्मवर कळसारख्या ठिकाणी आणून जर दाखवले महाराष्ट्राला तर सहज लोक विश्वास ठेवतात त्यांच्याकडे आहे ब्रीड आणि त्या गाईला चांगली किंमत एक मिळू शकते. आता 1 नंबरला जी आली सर ती CRVच्या डेनो या सिमेंटची आहे. तिथं घरचं 62+ रेकॉर्ड आहे सर. इथं तिने 54.300 दूध दिलं आहे. दुसरी आहे वर्ल्ड वाईड WWS ऑलस्टारची, तिथं पण घरी 65+ हे आहे. तिनं इथं 53.200 दूध दिलं आहे. आणि दुसरी जी आहे बायपच्या ऐरावत सिमेंटची पहिल्या याच्यातली कालोड आहे, तिनं इथं 42 लिटर दूध दिलं. सर मी 2014 पासून ब्रीडिंगवर काम करतो. गाय तयार करत असताना चांगल्या प्रकारचे सिमेंट्स लावणे. महागडी त्या काळात सिमेंट्स महाग भरपूर होते, भेटत नव्हते, त्यावेळेस कन्व्हेन्शनल होते. त्याच्यापासून ब्रीडिंग करत करत आम्ही नंतर इकडे महागडे सिमेंट्स करत ही स्वतः एम्ब्रिओ टेक्नॉलॉजीपासून तयार झालेलं वासरू आहे, IVF टेक्नॉलॉजीचं आहे. तिला पण भरपूर खर्च आला. त्यामुळं ब्रीडिंग व्हॅल्यू वाढत चालते. वासरं व्यवस्थित तयार होतात, क्वालिटी वाढते वासरांची. त्याच्यामध्ये सौंदर्यामध्ये पण तुमचा नंबर आला आहे. दूध आता देणारी किती दूध देते ती गाय? ती 23 महिने वय आहे तिचं. तिने 24 लिटर दूध काढाय 24 तासात. आणि तिचं दूध म्हशीच्या दुधाची बरोबर की ती फॅट, SNF क्वालिटी सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं दूध तयार होतं. शेतकऱ्यांना देखील तुम्ही काय सांगाल की दूध वाढीसाठी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी काय प्रयत्न करायला हवे? आणि अनेक शेतकरी निराश होतात की दूध धंदा नको रे बाबा, अशा शेतकऱ्यांना काय सांगाल? नाही, शेतकऱ्यांनी काय नुसतं दुधावर डिपेंड राहू नये.
दूध तयार करत असताना तुम्हाला आधी 2 पैसे खर्च करून चांगलं सिमेंट आणून त्या गाईला भरावं लागेल. त्यावेळेस तुमची दूध कॅपॅसिटी वाढेल. दूध कॅपॅसिटी वाढली की तुमचा नफा वाढेल. त्याबरोबर वासरू पण पैदास चांगली होईल. ते वासराची पैदास चांगल्या भावात विकल्या जाईल किंवा अधिक नफा मिळेल. नुसतं दूध घालून डेअरीला घालून पैसा कमावला जात नाही. कैलास विखे पाटील, माय न्यूज, संगमनेर.